आमची फॅक्टरी. थोरले चिरंजीव बघतात सगळं. चला मळ्याकडे चला भैया, चला चला. बरं का प्रोफेसर, हा 20 एकराचा नदीकाठचा मळा म्हणजे नुसतं नंदनवन आहे, पण अजून त्यात लक्ष घालायला पाहिजे. या 5 एकरात आम्ही फक्त ऊस पिकवतो आणि समजा फॅक्टरीला जातो बर का. हे रामा शिवा गणपा द्रुपदा या समजी इकडं. असे का उभे ते? परंपरा पद्धत कितीही सांगा बदलत नाही. असं मला वाटलं या सगळ्या माणसांनी पाठ फिरवली आहे. अहो पाठ फिरून जाणार कुठं, आमच्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. हा कमळाबाई, पाहुण्याच्या चहा पाण्याची व्यवस्था करा. आईला तिकडे काय करते? आणि सुनबाई जी जरा इकडे या. मुलीची ओटी भरा. होय जी. मुली मळ्यातून जाताना साडी नेसून जायचं. चल. आणि बरं का प्रोफेसर साहेब, तुमची मुलगी सरनोबतांची धाकटी सून म्हणून आम्हाला पसंत आहे. काय पोरानो, झालं ना मनासारखं? आता सुखानं संसार करा. आबासाहेब, खरोखरच तुमचं कौतुक आहे. लग्न खूप साध्या पद्धतीने केलं. अहो कशाला पाहिजे भपकेपणा? लग्नाला येणारा सर्व खर्च अनाथाश्रमाला देतोय. हा घ्या चेक, 11 लाख रुपयांचा आहे. धन्यवाद. फोटोग्राफर, फोटो काढा, फोटो काढा. हा हा घेतो. हा उद्याच्या पेपरला पहिल्या पानावर यायला पाहिजे. साहेब पाकिट तिकडे. काढा काढा. सोनबाई, या सोन साखळ्या छत्रपतींनी सरनोबतांना दिलेला मान. पोरी, एक वेळ तू मोडलीस तरी चालेल, पण या सोन साखळीचा मान मोडू नकोस. आज काय नवीन निमित्त काढलंय माहेरी जाण्यासाठी? शेवटी मीच वाईट, पण मी काय सांगते ते नीट ऐका. धाकटीसाठी भाऊजींनी कॉलेजात ऍडमिशन घेतली. अहो तुमच्यासाठी ऍडमिशन मी पण घेतली असती, पण ती प्राथमिक शाळेत घ्यावी लागली असती. अहो प्रश्न त्यांचा आहे. नवरा एवढ्या हौसेनं शिकवतोय, शिकू दे की. म्हणजे ती माझ्या नाकावर टिचून कॉलेजात जाणार, मजा करणार, आणि मी घर सांभाळू? असं 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 म्हणजे तुम्ही घर सांभाळता होय? मग झोपा कोण काढतं, शॉपिंगला कोण जातं, पार्ट्या कोण करतं? अहो तुमचं चाललंय ते चालू द्या की. आता तिच्या कॉलेजला जाण्यानं तुमच्या या कार्यक्रमात काय फरक पडतोय मला सांगा. मग माझं काय प्रेस्टिज उरणार? लोक काय किंमत करतील माझी? तुम्ही आबांना सांगा, काहीही झालं तरी तिला कॉलेजात जाऊ देऊ नका. हा, काय सांगायचं आणि काय सांगायचं नाही ते तुम्ही मला नका सांगू. मी करतो काय बरोबर करायचं ते. अहो पण भाऊजी. हा तुमचा भाऊजी. अहो तुमचा भाऊजी करून करून करल काय? 2-4 कविता करल आणि जाईल कॉलेजला. पाखरानं भरारी घ्यायच्या आधी त्याचे पंख कसे छाटायचे ते या भैया साहेबांना बरोबर कळतं. चल 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 चल. अरे पण अगं उशीर होतोय. असं या काय? या 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 सुनबाई, आज जोडी ना? सकाळ सकाळी कुठं देवळात चालत की काय? देवळा? देवळ. आबासाहेब, आम्ही दोघं कॉलेजला चाललोय. आज कॉलेजचा पहिला दिवस, ऍडमिशन घेतलीये. असेल, पण त्यापूर्वी आम्हाला विचारलं होतं? अहो पण हे तर पूर्वीच ठरलं होतं. आपण बाबांना पण म्हणाला होता आणि रवीने सुद्धा मान्य केलं हे, हो की नाही रे? हो, तसं ठरलं होतं. होय की. म्हणजे काय स्टॅम्प पेपरवर करारपत्र केलं नव्हतं? लग्नापूर्वी अशी अनेक वचन शब्दात देतातच की तात्पुरत्या. म्हणजे आबासाहेब, स्पष्टच सांगतो, तुम्ही आता सरनोबतांच्या सुनबाई आहात.
या घरच्या सुनीच्या पायानं सोनसाखळीचा मान आहे. तिला असं उठसूट घराबाहेर जायचं नसतं. कॉलेजात तर नाहीच नाही. आणि अहो कवी, तुम्ही का थांबलात? तुम्ही जा कॉलेजला. पण आबासाहेब, हा जरा अन्यायच होतोय. ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही निघा. मुक्ता, बघा ना, मला एकटीला सोडून कसा सहज निघून गेला. काहीच कसं वाटत नाही हो याला. हे बघ मुक्ता, मला की नाही खूप भूक लागलीये. चांगलं 2 अंड्याचं ऑमलेट करून खाणार आहे मी. आमचं आपलं बरं बाई. खावं प्यावं, आराम करावा. कशाला उगीच डोक्याला त्रास. धाकट्या सुद्धा कुठे आहेत? सकाळपासून स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय. काय नसती कौतुक. तुम्हाला नाही कळायचं ते. कोवळं मन असतं एकेकाचं. आमचा शिस्तीचा बडगा सोसायचा नाही. करा कौतुक करा, समजेल एक दिवस. आपण ऐकलं की सुनबाई रुसल्यात, त्यांची समजूत घालावी. अहो तुम्ही लक्ष्मी या घरच्या. तुम्ही आनंदात तर सगळं घर आनंदात. अगोदर डोळे पुसा पाहू. बाहेर आम्ही कितीही भाषण ठोकली तरी सुद्धा आम्ही परंपरेनं बांधले गेलो आहोत. म्हणजे असं, तुमच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर आम्ही सर्वतोपरी मदत करून तिला कॉलेजमध्ये पाठवली असती. तेवढंच नाव झालं असतं. पेपरात बातमी छापून आली असती. तो सुमार बुद्धीचा गुंड्या तो कॉलेजात जाऊ शकतो. आणि मी मात्र अभाव. मिळालं तर पण मला नको ही सोनसाखळी. खुशाल काढून फेका, मुक्त व्हा. पण मुक्त झाल्यावर सुखी व्हाल. एक सांगतो, विचार करा. नदीकाठ जातो आपला मळा, त्याच्याकडे लक्ष घालायला कोणी नाही. जेवढा पैसा घालतो त्यापेक्षा निम्म पीक सुद्धा येत नाही. शेतीची नवीन तंत्र आहेत, प्रयोग आहेत. तुमच्यासारखी मुलगी बुद्धी वापरून शेती करेल ना, तर मळ्यातून सोनं पिकवेल. ते मी करीनच आबा. पण प्लीज मला एवढी डिग्री घेऊ द्या. डिग्री? काय करायची डिग्री? आमची विद्यापीठ डिग्री पाडण्याची मशीन झालेत. काय उपयोग नाही. म्हणजे जगायचं कसं समजतं? सगळीकडे डिग्री वाल्यांची लाईन लागले. त्याच्यापेक्षा घरचा मळा नवीन तंत्राने केलास तर सर्व भागात नाव गाजेल. मी सुद्धा लोकांना अभिमानानं सांगेन की बघा लेको, शहरातली शिकलेली मुलगी सरनौबतांची सून आज मळ्यात राबतीये. हे बघ सुनबाई, जे काही सांगायचं होतं ते सांगून झालं. यापुढे तुझी इच्छा. तुला कॉलेजला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. मी काही तुला अडवणार नाही. पण यानंतर हा भगवंतराव सरनौबत पराभूत झालेला असेल. ठरव तुला काय ठरवायचं ते. सॉरी मुक्ता. अगं बा, ऐनवेळी असा आडवा पवित्रा घेतील असं अजिबात वाटलं नव्हतं मला. कालपर्यंत सगळं ठीक होतं, हो की नाही? हो ना. मग सकाळी सगळ्यांसमोर माझा अपमान झाला तेव्हा गप्प राहिलास. ठामपणे उभा का नाही राहिलास माझ्या पाठीशी? नवरा ना माझा तू. अगं अपमान कसला, सगळे तर घरचेच होते. आणि मी तरी काय, आबांच्या समजुतीसाठी गेलो कॉलेजला, पण सगळा दिवस भटकूनच काढला. अरे पण मी कॉलेजला जायचं की नाही हे आबा कोण ठरवणार? अगं मला सुद्धा वाटतंच की जोडीनं कॉलेजला जावं. तसंच ठरलं होतं आपलं.
स्वप्नच होतं आपलं ते. स्वप्न. अगं पण आबांचं मन, या घराण्याचे मानदंड, परंपरा. तो विचार आधी करायचा होतास तू. ही तर चक्क फसवणूक आहे रे, फसवणूक. ते काही नाही, सगळ्यांच्या नाकावर टिचून मी उद्यापासून कॉलेजला जाणार आहे. काय? आबांचा विरोध असताना? इट्स इम्पॉसिबल. मला एक घरच सोडावं लागेल. सोड मग. सोड? अगं मग राहणार कुठे? खाणार काय? मी काय कमावत नाही अजून. सरनोबतांच्या मुलाला गरज काय कमवायची? गडगंज आहे सगळं. शिवाय कविता आहेच. प्रेमच कांदा, प्रेमच भाकर. बाजार बाजार केलास माझ्या भावनांचा. मुक्ता, अशी रागावू नकोस ग. अगं या घरातलं प्रत्येक पान आबांच्या तंत्रानं हलतं. तुला त्रास व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. हे बघ, तुला हे सगळं जर जड जात असेल तर. तर काय, निघून जाऊ? काल लग्न आणि आज मग तुमचे परंपरावाले हसायला तयार आहेतच. पण माझे आई बाबा, त्याने खाली मान घालायला लावू? मुक्ता प्लीज. आता लक्षात आलं माझ्या. आबांच्या साम्राज्यातला तू एक आश्रित आहेस आणि मी तुझी पत्नी म्हणजे आश्रितच. शिवाय या सोनसाकड्या आहेतच पायात. परंपरेने पंख छाटलेत माझे, त्या निळ्या पाखरासारखे. कसं सुंदर पाखरू, पण डोकीवर काटा रुतलेला बिचारा पाखरू. बिट्टी बिट्टी डोळ्यांनी सगळ्या जगाकडे बघतं, मनातल्या मनात रडतं, पण उडू शकत नाही, गाऊ शकत नाही. तो डोकीवरचा काटा, ती वेदना छळते त्याला. त्या निळ्या पाखराची कथा ऐकतच लहानाची मोठी झाले मी. पण त्याचा अर्थ आज त्याने आला माझ्या. तुझ्या आबांना घराण्याची सोनसाखळी जपणारी एक सून हवी आहे. माझ्या दिराला माझ्या डोक्यावर शेणाची बुट्टी घेऊन मळ्यात पाठवायचंय. माझ्या जावेला माझा पराभव पाहायचा. आणि तुला तुला होय बा करणारी, टाळ्या वाजवणारी, कविता ऐकणारी एक बायको हवी आहे. आणि माझ्या आई बाबा सासरी नांदणारी लेक हवी आहे. पण मुक्ता, तुला काय हवंय?